नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाच्या बातमीने बुलेटिनची सुरुवात करूया। जिल्हा प्रशासनाने आजपासून पंढरपूरसह 5 तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लागू केलेले आहेत आणि या निर्बंधांच्या विरोधात व्यापाऱ्यांनी प्रदक्षिणा मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। प्रशासनाचे निर्बंध धुडकावून लावत व्यापाऱ्यांनी आपापली दुकानं सुरू ठेवलेली आहेत। पोलिसांनी ही दुकानं बंद करण्याचं आवाहन व्यापाऱ्यांना केलं, पण व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही। दुकानं सुरू ठेवण्यावर, खुली ठेवण्यावर व्यापारी ठाम आहेत। प्रदक्षिणा मार्गावर व्यापाऱ्यांनी रास्ता रोको देखील केला। निर्बंधांविरोधात आपली दुकानं सुरू ठेवून निषेध देखील व्यापाऱ्यांनी नोंदवलेला आहे। या सगळ्यावर आता प्रशासन नेमका कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपली दुकानं खुली ठेवण्यावर व्यापारी व्यावसायिक ठाम आहेत, त्यामुळे येत्या काळात व्यापारी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। पंढरपूरसह सोलापुरातल्या 5 तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केलेले आहेत। या निर्बंधांच्या विरोधात व्यापाऱ्यांनी प्रदक्षिणा मार्गावर रास्ता रोको केला, आपापली दुकानं खुली ठेवून निषेध केला। पोलिसांनी ही दुकानं बंद करण्याचं आवाहन देखील व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना केलेलं होतं। मात्र व्यापाऱ्यांनी या आवाहनाला न जुमानता आपल्या भूमिकेवर ठाम राहणंच पसंत केलं। पंढरपूर येथील व्यापारी संघटनेने जो बंद केला होता त्याच्या विरोधात दुकाने उघडी केली होती, दुकाने व्यापार चालू केला होता सकाळी। मात्र आता पोलिसांशी त्यांच्याशी चर्चा झाली, काही काळ तणाव निर्माण झाला होता, रास्ता रोको आंदोलन केलं होतं, पण नक्की काय झालं त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय काय सांगाल? जिल्हा प्रशासनाने आजपासून म्हणजे 13 ऑगस्टपासून पंढरपूरसह 5 तालुक्यामध्ये संचारबंदीचा आदेश जारी केलेला आहे। या संचारबंदीला आमच्या पंढरपूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांचा, फेरीवाल्यांचा, पथारीवाल्यांचा, हार फुले विकणाऱ्यांचा विरोध आहे। कारण या शहरामध्ये गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सर्वाधिक काळ संचारबंदी लावली गेली, लॉकडाऊन झाला। ज्या वेळेला संपूर्ण सोलापूर जिल्हा उघडा असायचा त्या टायमाला पंढरपूर शहर बंद असायचं। इथे भरणाऱ्या 4 यात्रा वर्षातून असे गेले 2 वर्षे 8 यात्राही झाल्या नाहीत आणि त्या यात्रेचा 8-8 दिवसाचा लॉकडाऊन इथल्या व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी सहन केला। आताही पुन्हा या जिल्ह्यामधल्या 5 तालुक्यामध्ये पुन्हा संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला। आम्ही गेले 3 दिवस वेगवेगळ्या प्रकारचं व्यापारी आंदोलन करत होते। आज 4था दिवस होता आंदोलनाचा। काल जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन, आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला सोलापूर येथे, नियोजन भवन सोलापूर येथे बोलवलं होतं बैठकीला। परंतु त्यांनी जिल्ह्यामध्ये येणारी संभाव्य 3री लाट आणि टास्कफोर्सने, राज्याच्या टास्कफोर्सने दिलेला इशारा, याचा आम्हाला त्यांनी सगळा गोषवारा सांगितला आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं। 10 दिवसाची जी संचारबंदी आहे त्यातले 4 दिवस सुट्ट्याचे आहेत, 6 दिवसच व्यापार तुमचा बंद राहणार आहे। आम्ही आमच्या व्यथा मांडल्या, साहेब इथं लॉकडाऊन खूप झालेला आहे आणि आमचा शहराचा पॉझिटिव्ह रेट कमी आहे आणि ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्णसंख्येचा परिणाम आमच्या शहरावर होतो आहे आणि शहर आणि तालुका असं घटक आपण ह्या कोविड निर्बंधातून वेगळे करावेत, म्हणजे आमच्या शहराला या लॉकडाऊनचा, संचारबंदीचा त्रास होणार नाही। तरी पण त्यांनी सांगितलं की असे घटक वेगळे करायचा अधिकार मला नाही, आम्ही तुमच्या तालुक्याची रुग्णसंख्या धरून इथले पॉझिटिव्ह रेट आम्ही करत असतो। तर आता आजही व्यापाऱ्यांनी, बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकानं उघडलेली होती, परंतु या शहराचे पोलीस निरीक्षक श्री अरुण पवार साहेब आणि या नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री अरविंद माळी साहेब हे आंदोलन ठिकाणी आले। त्यांनी विनंती केली, DYSP साहेब रजेवर असतानाही त्यांनी या आंदोलनाबाबत थोडी नरमाईची भूमिका घ्यावी, आंदोलन करू नये, प्रशासनाला सहकार्य करावं, लोकांच्या जीविताचा प्रश्न आहे याचा सर्व विचार करा, असंही त्यांनी आम्हाला सांगितलं। प्रशासन काही संचारबंदीला काय फार खुशीनं संचारबंदी तुमच्यावर लावत नाही याची आम्हाला त्यांनी कल्पना दिली। काल जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला तेच सांगितलं होतं। मग सर्व व्यापाऱ्याशी चर्चा करून की हे आंदोलन थोडंसं आपण 2 पावलं मागे घ्यावं, आंदोलन स्थगित करावं, अशा प्रकारचा सर्वांचा विचार झाला। प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे। आता व्यापारी दुकाने उघडणार नाहीत, पूर्ण व्यवहार बंद असणार आहेत। व्यापारी आता कुठलेही व्यापारी जे आमच्यावर ज्या आस्थापना, ज्या अत्यावश्यक सेवेतून वगळलेल्या आहेत त्या तेवढ्या चालू राहतील।
बाकीच्या मात्र दुकानं पूर्ण बंद राहतील. आम्ही तसं आव्हान व्यापाऱ्यांना केलेलं आहे की आपण आपलं आंदोलन स्थगित केलेलं आहे, व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद करावीत. एकंदरीत 3 दिवसाचं आंदोलन आणि आत्ता जी काही आज घडामोडी झाल्यात, व्यापाऱ्यांनी दुकानं उघडली आणि परत पोलिसांचा त्यांचा विचारविनिमय झाला, त्यानुसार हे आंदोलन आता स्थगित करण्यात आलेलं आहे आणि व्यापाऱ्यांनी एक समजूतदारपणाची एक पाऊल मागं घेण्याची भूमिका घेतलेली आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह, उत्पात, न्यूज 18 लोकमत. तर आपण पाहिलं आता व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे जात समजुतीची भूमिका घेत आपापली दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय काही वेळापूर्वी घेतलेला आहे. दुकानं सुरू ठेवण्यावर व्यापारी खरं तर आधी ठाम होते, मात्र त्यानंतर पोलीस प्रशासनाशी आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा झाली. या चर्चेअंती निर्बंधांबाबतची एकंदरीतच जी कारणं आहेत ती देखील समजावून सांगण्यात आली. व्यापाऱ्यांनी समजूतदारपणे ही सगळी भूमिका प्रशासनाची ऐकली आणि एक पाऊल मागे घेतलं. दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय आता व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे. खरं तर आधी आपापली दुकानं सुरू ठेवण्याच्या निर्णयावर व्यापारी महासंघ ठाम होता, तशी भूमिका देखील बोलून दाखवली होती आणि त्यानंतरच प्रशासन विरुद्ध व्यापारी असा संघर्ष आणखी तीव्र होईल की काय अशी दाट शक्यता व्यक्त केली गेली होती. मात्र आज सकाळी प्रशासनानं व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा या सगळ्या निर्बंधांबाबतची कारणं समजावून सांगितली आणि त्यानंतर चर्चेअंती व्यापाऱ्यांनी एक पाऊल मागे घेतलं आणि आपापली दुकानं बंद केली आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. वीरेंद्र उत्पात आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. वीरेंद्र, आता व्यापाऱ्यांनी देखील एक पाऊल मागे घेतल्याचं दिसतंय, दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आज सकाळपासून व्यापाऱ्यांनी दुकानं चालू केली होती. मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकानं चालू केली होती. नवी पेठ, स्टेशन रोड आणि नगर प्रदक्षिणा रोड या येथील व्यापाऱ्यांनी दुकानं चालू करून त्यांनी ठरवलं होतं की एक मुखाने की व्यापार चालू करून हा जो संचारबंदीच्या विरोधातला निर्बंध आहेत ते जुगारायचे आहेत असं ठरवलं होतं. परंतु पोलीस आणि प्रशासन त्यांच्यामध्ये चर्चा झाली. थोडासा काही काळ तणाव निर्माण झाला होता. रास्ता रोको आंदोलन केलं होतं, परंतु चर्चा झाली. व्यापाऱ्यांना कायमस्वरूपी व्यापार करायचा असतो, त्यामुळे त्यांनी एक समजूतदार भूमिका घेतली की जेणेकरून पुढील संघर्ष टाळता येईल. त्या प्रशासनाने सांगितलं की टास्क फोर्सचा असा अहवाल आहे की सध्याची परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाऊ शकते. ह्याचा सगळा विचार करून व्यापाऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केलेलं आहे, जेणेकरून पुढचे कुठलीही समस्या निर्माण होऊ नये याच्या मागे त्यांची भूमिका आहे. बिलकुल वीरेंद्र, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत.